नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। आता यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत, यामध्ये अर्जदार म्हणून कोणाचं नाव टाकायचं आहे, लाभार्थी म्हणून कोणाचं नाव टाकायचं आहे आणि हा दाखला काढण्यासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे आणि हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो किती दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही कसा डाउनलोड करायचा आहे याबाबत संपूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आता सर्वात प्रथम आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर जर तुमचा अकाउंट पहिलंच या ठिकाणी बनवलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि जर तुमचा अकाउंट या ठिकाणी बनवलेलं नसेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा अकाउंट या ठिकाणी अगोदर बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। आता याच्यामध्ये आपल्याला 1 नंबर ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी टिक मार्क करून घ्या, ह्याला सिलेक्ट करून घ्या आणि खाली या। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं युजर नेम टाकून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी युजर नेम टाकल्यानंतर चेक युजर नेम अवेलेबिलिटी याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे। यू कॅन यूज दिस युजर नेम, म्हणजे तुम्ही आता हे तुमचं युजर नेम वापरू शकता। आता या ठिकाणी ओके याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव इंग्लिश मध्ये टाकून घ्यायचं आहे। जे तुमचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश मध्ये टाकून घ्यायचं आहे। इंग्लिश मध्ये नाव टाकून घेतल्यानंतर तेच नाव मराठीमध्ये येईल। या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडून घ्यायची आहे, जे काही तुमची जन्मतारीख असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। तुमचं वय ऑटोमॅटिक पुढे येईल। आता या ठिकाणी खाली आल्यानंतर आय ऍक्सेप्ट या बॉक्स मध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता रजिस्टर केल्यानंतर पुढे मेन पेज वरती यायचं आहे। तुम्हाला आता जो तुम्ही युजर नेम तयार केला होता तो युजर नेम तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा आहे तो तुम्हाला खाली आहे असा तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि जो जिल्हा तुम्ही आता सिलेक्ट केला होता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी पुन्हा निवडून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे एक मेन पेज ओपन होईल। या ठिकाणी लेफ्ट साइडला पहा, आता आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता सब डिपार्टमेंट याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यामध्ये हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहायची असेल तर तुम्हाला वरती या ठिकाणी मराठी याच्यावरती टिक मार्क करून घ्यायची आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीमध्ये होईल। आता या ठिकाणी उपविभाग याच्यामध्ये तुम्हाला महसूल सेवा हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, त्यासाठी आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करून घ्या। आता पुढे आल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साइडला या ठिकाणी सर्व्हिस लिस्ट हे ऑप्शन दिसेल, याला सिलेक्ट करून घ्या। आता या ठिकाणी सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी या ठिकाणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता उत्पन्नाचे प्रमाणपत्र याच्यावरती टिक मार्क केल्यानंतर पुढे या। आता पुढे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ती यादी संपूर्ण वाचून घ्या आणि खाली या। खाली आता या ठिकाणी सर्व्हिस लिस्ट मधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म 3 स्टेप मध्ये भरायचा आहे। एक म्हणजे आपल्याला अर्ज करायचा आहे, दुसरं म्हणजे दस्तावेज अपलोड म्हणजेच आपल्याला आपली कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि शुल्क भरायचं आहे तिसऱ्या स्टेपला। तर त्यासाठी आता आपल्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी आपली माहिती टाकून घ्यायची आहे। आता तुमच्या आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही येस हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि पुढे या। आता या ठिकाणी मी आधार कार्ड वरून माझी माहिती घेणार आहे, त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तुमचा
आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर जनरेट ओटीपी याच्यावरती क्लिक करून घ्या। आता जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून घेतल्यानंतर सबमिट याच्यावरती क्लिक करून घ्या। आता या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचे वर्ष, हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही किती वर्षासाठी काढायचा आहे, तुम्हाला 1 वर्षासाठी काढायचा आहे का 3 वर्षासाठी काढायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि खाली या, आता इथे पहा, इथे अर्जदाराचा वैयक्तिक तपशील। आता या ठिकाणी भरपूर जणांची गफलत होत आहे। आता अर्जदार कोण असणार आहे, लाभार्थी कोण असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। तुमच्या मुलांचं वय 18 वर्षाच्या आतमध्ये असेल तर अर्जदार हे त्यांचे वडील असतील, म्हणजेच त्यांचे पालक असतील। आणि जर मुलांचं वय हे 18 वर्षाच्या पुढे असेल तर अर्जदार हे ते स्वतः असतील। या ठिकाणी आता माझ्या मुलीचं वय 18 वर्षाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी अर्जदार हा तिचा वडील म्हणून मी स्वतः अर्ज करत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। जसं नाव तुम्ही इंग्लिश मध्ये टाकाल तसंच ते नाव ऑटोमॅटिक पुढे मराठीमध्ये कन्वर्ट होईल। या ठिकाणी वडिलांचे नाव म्हणजेच अर्जदारांच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। आता माझ्या मुलीचं वय 18 वर्षाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे मी माझ्या मुलीच्या आजोबांचे नाव म्हणजेच माझ्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घेणार आहे। इंग्लिश मध्ये नाव या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या, तेच नाव पुढे ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होऊन पुढे येईल। या ठिकाणी तुमची जन्मतारीख पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुमचं वय ऑटोमॅटिक येईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं लिंग निवडून घ्यायचं आहे, स्त्री आहे पुरुष आहे ते। या ठिकाणी ईमेल ऍड्रेस, जर तुमच्याकडे ईमेल ऍड्रेस असेल तर तुम्ही द्या, जर नसेल तर नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आता खाली व्यवसाय, याच्यामध्ये आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुम्ही काय व्यवसाय करत आहात, का शेती करत आहात, का शेतमजूर आहात, का काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी शेतकरी आहे, त्यासाठी मी या ठिकाणी शेतकरी हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे। आता व्यवसाय निवडल्यानंतर अर्जदाराच्या निवासाचा पत्ता, या ठिकाणी तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे। जो काही तुमचा पत्ता असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तुम्ही इंग्लिश मध्ये टाकून घ्या, तो ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी तालुका निवडून घ्या आणि पुढे गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे। जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि खाली पिनकोड टाकायचा आहे। आता पिनकोड टाकून घेतल्यानंतर खाली या, तुम्हाला पॅन कार्डचा नंबर द्यायचा असेल तर द्या, नसेल नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आता या ठिकाणी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रकार निवडून घ्यायचा आहे। आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्रातून काढणार आहात का वैयक्तिक काढणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आणि सदर लाभार्थीचा तपशील, आता या ठिकाणी सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नाते काय आहे। माझ्या मुलीचं वय 18 वर्षाच्या आतमध्ये होतं, त्यामुळे हा दाखला मी माझ्या मुलीसाठी काढत आहे। त्यामुळे लाभार्थी म्हणून मी माझी या ठिकाणी नातं मुलगी हे निवडलेलं आहे। आणि या ठिकाणी मी माझ्या मुलीचं नाव म्हणजेच लाभार्थी, मला जिच्यासाठी हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तिचं नाव या ठिकाणी मी टाकून घेणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर काढणार असाल तर तुम्ही तुमच्या मुलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आणि जर स्वतःसाठी काढणार असाल तर या ठिकाणी स्वतः हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ऑटोमॅटिक पुढे नाव तुम्हाला या ठिकाणी येईल। आता हा दाखला मी माझ्या मुलीसाठी काढत आहे, त्यासाठी लाभार्थी म्हणून मी माझ्या मुलीचं नाव टाकणार आहे। तुम्ही इंग्लिश मध्ये या ठिकाणी नाव टाकून घ्या, ते ऑटोमॅटिक पुढे मराठीमध्ये कन्वर्ट होईल। आता नाव टाकून घेतल्यानंतर कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जे उत्पन्न मिळत आहे शेतीपासून माझं उत्पन्न दाखवणार आहे, त्यामुळे मी शेती सिलेक्ट केलं होतं। आता या ठिकाणी खातेदाराचे नाव, म्हणजेच या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकून घ्यायचं आहे। इंग्लिश मध्ये नाव टाकून घ्या, ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होईल। किती आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता ते हेक्टर मध्ये आहे का गुंठ्यामध्ये आहे का एकर मध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आता शेतीचे विवरण, उदाहरणार्थ कापूस, म्हणजे तुमच्या शेतीमध्ये आता काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी तालुका निवडून घ्या आणि ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आणि पुढे ऍड याच्यावरती आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे। आता ऍड याच्यावरती टिकमार्क केल्यानंतर जे तुम्ही आता क्षेत्र भरलं होतं ते सर्व क्षेत्र तुम्हाला या ठिकाणी ऍड झालेलं दिसेल। जर याच्यामध्ये जर तुम्हाला
चुकी झाली असेल तर तुम्ही डिलीट करून पुन्हा या ठिकाणी भरू शकता. विविध स्रोतांमार्फत कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील द्यायचा आहे. आता या ठिकाणी माझं उत्पन्न हे शेतीपासून आहे, त्यामुळे मी या ठिकाणी शेतीपासून माझं उत्पन्न टाकणार आहे. या ठिकाणी तुमचं 3 वर्षाचं तुम्हाला उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. जे काही तुम्हाला 1 वर्षासाठी जेवढं उत्पन्न येतं ते तुम्हाला 3 वर्षाप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. आता उत्पन्न टाकून घेतल्यानंतर समावेश करा याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे आणि पुढे यायचं आहे. हा पॉपअप व्यवस्थित वाचून घ्या. ओके, याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल. आता ओके याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि पुढे यायचं आहे. आता पुढे आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. आता या ठिकाणी उत्पन्नाचा पुरावा, जर तुमचं शेतीपासून उत्पन्न असेल, कशापासून असेल, ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्याची कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. जर शेतीपासून असेल तर तुमचा 7/12, 8चा दाखला, तलाठी अहवाल हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तलाठी अहवाल हे ऑप्शन सिलेक्ट करून घेणार आहे आणि या ठिकाणी मी तलाठी अहवाल हा अपलोड करून घेणार आहे. आता तलाट्याचा अहवाल कसा असतो ते तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीने एक तलाट्याचा अहवाल असतो. याच्यावरती आपल्याला तलाठी कार्यालयाचं नाव टाकायचं, गावाचं नाव वगैरे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. जे काही तुमचं उत्पन्न आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि खाली तलाट्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तलाट्यांकडून तलाठी अहवाल अगोदर आणायचा आहे उत्पन्न दाखल्यासाठी आणि तो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. अपलोड करण्यासाठी चॉईस फाईल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला उत्पन्नाचा दाखला आहे आणि तो अपलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची साईज ही 500 KB आतमध्ये असली पाहिजे हे गोष्ट. आता या ठिकाणी खाली सेल्फ डिक्लेरेशन याच्यामध्ये हे संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे इथे आणि खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता तुमचे दस्तावेज व्यवस्थितरित्या जतन करण्यात आले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. म्हणजे आता आपल्या उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी फी, शासकीय फी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी 69 रुपये फी एवढीच लागणार आहे, शुल्क लागणार आहे. पुष्टी करा याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर पुढे इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. तुमचं जर नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंग सिलेक्ट करून घ्या. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. आता हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे पुढे तुम्हाला याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता पुढे आल्यानंतर आता या ठिकाणी सर्वात सोपं ऑप्शन आहे युपीआय मार्फत आपण पेमेंट करू शकतो. आता युपीआय याच्यावरती टिक मार्क करून घ्या आणि शो QR याच्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता आपल्याला 69 रुपयांचं पेमेंट करण्यासाठी हा QR ओपन होईल. याच्यावरती आपल्याला आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. आता हे पेमेंट तुम्ही करून घ्या आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्ही आता मेन पेज वरती आल्यानंतर या ठिकाणी जे तुम्ही ऍप्लिकेशन केलं होते ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल. संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि ज्यावेळेस तुमचा उत्पन्नाचा दाखला हा जनरेट होणार आहे, तयार होणार आहे, त्यावेळेस डाउनलोड सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. यामध्ये भरपूर कागदपत्र लागत नाही. तुम्ही घर बसल्या फक्त 69 रुपयांमध्ये हा उत्पन्नाचा दाखला काढून घेणार आहात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो.